स्वागत करते. आजचा इकडच्या नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो आपल्याला? खरं आपण ज्या निवडणुकीची लोकसभा निवडणुकीची जी देशभरात उत्सुकता होती, या महाराष्ट्राला उत्सुकता होती आणि विशेष करून या ठाणे शहरात आज त्या निवडणूक संपायला फक्त 1 तासाचा अवधी उरलेला आहे आणि त्या 1 तासाच्या अवधीमध्ये आत्तापर्यंत जरी आम्ही या कार्यकर्त्या म्हणून ज्या निवडणुका बघितल्या त्या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंतचं मला वाटतं हे सर्वाधिक मतदान होईल. कारण आमचा असा अभ्यास आहे की सकाळपासून जी रांग लागलेली आहे या मतदारांची, मला वाटतं या ठाणे शहरात असेल किंवा इतर ठिकाणी किंवा आमच्या विभागात सुद्धा की ती आज शेवटपर्यंत ती रांग काय संपत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की कुठेतरी मतदारांना या मीडियाच्या माध्यमातून जे काय या देशभरात चाललेलं आहे त्याचं जागृती करण्याचं काम या मतदारांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. खरं तर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे मतदार बाहेर काढण्यासाठी या दिवशी प्रयत्न करतात. पण आजचा जो अर्थ झाला की लोक स्वतःहून उत्स्फूर्तपणे या ठिकाणी बाहेर पडण्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळलं. म्हणजे कुठेतरी मतदारांमध्ये जनतेमध्ये कुठेतरी केंद्र शासनाविरुद्ध जो रोष आहे तो रोष या मतपेटीत व्यक्त होण्याची चिन्ह दिसणार आणि येणाऱ्या 4 तारखेला कुठेतरी या देशाचं चित्र बदली होण्याचं चिन्ह या ठिकाणी दिसणार आणि चांगलं भवितव्य या देशाला इंडिया आघाडीच्या माध्यमातून मिळणार असं एकंदरीत चित्र या ठिकाणी आजच्या या दिवसभराच्या मतदानावरून दिसतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक यासाठी म्हटलं तर बघायला गेलं तर प्रशासनाने स्वतःच्या व्हीलचेअर ठेवल्या होत्या आणि खरं बघायला गेलं तर आपण ज्या मतदारांशी ज्या रहिवाशांशी निगडीत असतो त्याची कार्यकर्ता म्हणून आम्ही स्वतः सर्व इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःची रिक्षा किंवा आमच्या काही 4 व्हीलर गाड्या या आम्ही ऑलरेडी ठेवलेल्याच होत्या. कारण आम्हाला प्रशासनाकडून तसं सूचनाच आहे की कोणालाही ज्येष्ठ नागरिकांना कुठला त्रास नाही झाला पाहिजे आणि त्याची आम्ही काळजी या ठिकाणी दिवसभर घेतलेली आहे. काय सांगायचं वातावरण इंडिया आघाडीला पोषक आहे आणि मतदान चांगल्या प्रकारे आहे. लोक स्वतःहून येतात, बाहेर पडतात आणि लोकांच्या मनात जी राग जो खतखत होती ते आजच्या मतपेटीद्वारे बाहेर पडणार आणि ठाणे शहराचा एक कदाचित इतिहास होऊ शकतो. कदाचित रेकॉर्ड ब्रेकला इंडिया आघाडी दोघं आम्हाला वातावरण बघून नाही समजते. आम्हाला फक्त 4 तारखेला गुलाल उद्या जेवढे शिल्लक काम राहणार आहे जी काही निवडणूक आज जी काही चालू आहे ह्या निवडणुकीमध्ये गद्दार विरुद्ध निष्ठावंत, हे गद्दार आणि निष्ठावंतची ही आजची लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये 4 तारखेला आपल्याला रिझल्ट मिळणार आहे आणि 4 तारखेला निष्ठावंत दाखवून देणार की चोर कोण आहे आणि साव कोण आहे. एवढंच मला इथे बोलायचं. महिलांची कशा प्रकारे तयारी झाली आजच्या नेहमीप्रमाणे आहे. महिला आमच्या नेहमीच तत्पर असतात प्रत्येक कार्यक्रम करायला. पण आज असा आम्हाला एक अनुभव आला आतापर्यंतच्या काळामध्ये इलेक्शनला आम्हाला स्वतः जावं लागायचं का तुम्ही वोटिंग केले का, तुम्ही वोटिंग करायला चला, मला गाडी पाठवू का, रिक्षा पाठवू का. पण असं आम्हाला कुठेही आढळलेलं नाही. स्वतः स्वयंभू मतदार बाहेर पडले आणि आज सकाळपासून एवढी लाईन आहे मतदार केंद्रामध्ये तर अजूनही लाईन आहे. मतदारांना कुठेतरी कुठल्या तरी गोष्टीची जाणीव झाली. त्यांना काय दाखवायचं असेल आपण काय करू शकतो, मतदार जे करू शकतो तर अन्य कोणीही करू शकत नाही. ते आज मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. काय आता समजेल आपल्याला 4 तारखेला काय घडणार आहे ते. आमची तर तयारी आहे, फक्त गुलाला आम्ही तयार ठेवलेला आहे. 4 तारखेला आम्हाला गुलाल उतरायचं. लोकांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचेल. खूप छान कार्य करताय तुम्ही. बोलायचं